ज्याप्रमाणे गोलंदाजी होत्या, कोणत्या फलंदाजाविरुद्ध कसे चेंडू फेकायचे आणि कोणत्या विकेट्स महत्वाचे, त्यांना शांत कसे बसवायचे, जणू काय हा अभ्यासच करून आला असावा आणि अगदी त्यांच्या मनासारखं घडावं असं चित्र सध्या मैदानामध्ये सुरू आहे. उमेशवर खूप मोठी जबाबदारी आहे, तेवढीच राकेशवर देखील गरज आहे संघाला धावांची. हा चेंडू जाऊ दिला. आपण पाहू शकाल इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून आलाय. व्हाईटच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचेल संत गतीनं. एक धाव्याने संघ मात्र पुढे सरकेल. धावसंख्या फलकावर लागले ते 1-6. सुपर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी तुम्हाला सद्यस्थितीमध्ये बोर्डवर पाहायला मिळत आहे. सायप्रीत लाईव्ह आता सध्या लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू देखील झाली आहे, त्यामुळं वेलकम ऑफ व्ह्युअर्स. जवळपास आपण पाहू शकाल हा फटका सजवला गेला, चांगला फटका आहे. पहिल्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. डीप लॉंग लेग मधून चेंडू सीमा पार, राकेश पाटीलच्या बॅट मधून चौकार. दमदार सुरुवात. टोटल रन ऑन बोर्ड 10 रन. दुहेरी अंकामध्ये आता संघ पदार्पण करतोय. उशिरा का होईना केलेलं बरं आणि ते करावं लागेल. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना 10 धावा सद्यस्थितीमध्ये बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता थोडंसं मी म्हणेन राकेशला सूर गवसलाय. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे. आमचे पिंटू म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन. मराठी, हिंदी आणि भोजपुरीमध्ये खास करून त्यांचे समालोचन आज आपण ऐकणार आहोत. गोलंदाज सज्ज झालेत. डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू गरंगळत चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन मात्र या बॉलवर पूर्ण केले जाईल. गरजेचे होय, क्रिकेटमध्ये सिंगल डबलला तुम्हाला प्राधान्य देता आलं पाहिजे, परंतु डॉट बॉल पासून तुम्हाला वंचित राहता आलं पाहिजे. त्यामुळं धावसंख्या फलक निरंतर हलत राहील. 1-2 खराब बॉल हे देखील महत्वाचे ठरतील धावसंख्येला आकार देण्यासाठी. ज्याप्रमाणे मागील खराब बॉलवर चौकार आला, प्रतीक्षा करावी लागेल तुम्हाला खराब चेंडूंची आणि चांगल्या चेंडूवर सिंगल डबल तुम्हाला चालू ठेवावं लागेल. सज्ज झाले प्रतीक. खराब चेंडू, हाफ ट्रॅकर बॉल होता. जवळपास अर्ध्या स्क्रीचवर हा चेंडू लँड झाला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजानं मी म्हणेन श्वास सोडला होता या चेंडूवर, परंतु शॉट सिलेक्शन खूप खराब राहिलं उमेशचा. सूर गवसत नाहीये त्यांना बॅटिंग करत असताना. खरं तर या स्पर्धेचा पहिला दिवस या दोन्ही संघांना गाजवला. पहिल्या दिवसामध्ये उमेश तुम्हाला बहारदार खेळी जरूर पाहायला मिळाले. सचिन मुंडेचा तुम्हाला नक्कीच आक्रोश आणि त्यांचा जल्लोष बॅटिंग मधून तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु या दोन्ही बॅट मात्र शांत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू वेगानं घरंगळत चाललाय. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज आहेत. थोडंसं फॉर्मबॉल झालंय. सिंगल रन कंप्लीट. दुसरी धावेसाठी निघाले तर दोन्ही गाड्या एकच एंडला. गरज नसताना इथे विकेट फेकली जाते. खराब कॉलिंग आणि ते धावबादच्या स्वरूपानं आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अंपायर काय सांगतायत? वेट करावं लागेल मैदानामध्ये बॅट्समनला. आता दोन्ही पंच सल्ला मसलत होतील कारण रनआउटची शक्यता होती, परंतु आपण पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलंय हे आपण पाहणार आहोत. बेल्स पडलेत का पाहिजे का अंपायर? येस. चला आता संदेश शेख तुमची कसोटी आहे, सज्ज व्हावं लागेल. पंच नॉट आउट असेल कारण बेल्स हातात घेतली आणि पुन्हा स्टंपवर ठेवले. क्रिकेटच्या नियमानुसार बेल्स खाली पडणं महत्वाचं आहे, त्यामुळे सिंगल रन मिळेल. सिंगल रन मिळेल कारण उमेश नॉटच्या एंड कडे गेल्यानं तिथेच ते उभे राहिले. चला लाईव्ह टेलिकास्ट. थँक्यू साहेब लाईव्ह. खूप चांगला सपोर्ट आहे, चांगला टेलिकास्ट. आज संदेश शेळके सज्ज झालेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. प्रेम सध्या आपण गेल्या 4 दिवसामध्ये त्याने खूप चांगली जबाबदारी घेतली प्रेम यांनी आणि चांगलं टेक्निकल डिपार्टमेंट. साईड अँगल कालपासून नक्कीच तुम्ही पाहता 3 कॅमेऱ्याच्या साह्यानं ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून.
आणि चांगला टेलिकास्ट आणि घर बसल्या बरेचसे प्रेक्षक या सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत. सर्व व्ह्यूअर्स आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि विनंती देखील तुम्हाला करतो, साईप्रीत लाईव्ह सध्या खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जर आवडत असेल तर एकदा नक्कीच त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, हे नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू. मैदानामध्ये आपण जाऊया. एकूण धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीमध्ये रन ऑन बोर्ड टोटल धावा तुम्हाला पाहायला मिळतील. या एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 12 1 बाद 12. थ्रो खूप चांगला होता ऋतिकचा, मात्र करेक्शन देखील तेवढंच चांगला. परंतु क्रिकेट खेळत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड त्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. प्रत्येक एक छोटे छोटे नियम तुम्ही पाहता, ज्याप्रमाणे बेल्स खाली पडणं महत्त्वाचं असतं. ती बेल्स खाली पाडली नाही, गोलंदाजानं ती बेल्स फक्त हातामध्ये घेतली आणि पुन्हा एकदा स्टंपवर ठेवली. त्यामुळे हा नॉट आउट करार दिला गेला आणि पंचांची चांगली भूमिका पंचांनी जाणला. हा तिसऱ्या पंचांकडे त्याने निर्णय दिला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल खूप चांगलं योगदान. विकेट वाचली गेल्या, राकेशला संधी मिळाली आणि ते संधीचं सोनं करावं लागेल. उमेश कडे बराचसा वेळ झाला, त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका अद्यापर्यंत आला नाही आहे, परंतु कुठपर्यंत शांत राहते. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू काढले. इट्स अ बिग विकेट. आज जल्लोष तुम्हाला शिरोली संघाचा पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकाल फलंदाज इथे उमेश केली झेलबाद. तँगडीचे दोन फलंदाज गमवले बॅटिंग करत असताना. इथे नक्कीच खानाव संघाला अडचणीमध्ये दिसतोय. बॅटिंग करणारा संघ खानाव संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावसंख्या फटलावर धावा तुम्हाला फक्त 12 पाहायला मिळत आहेत, त्यामुळे आता या अडचणीतून तुम्हाला बाहेर निघावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल दाखल होतील. इंडियन नंबर 4 राहुल मैदानामध्ये दाखल झाले आहेत. शिरोली संघ म्हटला तर आमचे को कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलं. दोन्ही आमच्या समालोचकांना आमचे रोशन पाटील शिरोली आणि आमचे मंगेश पाटील यांच्याकडून देखील या संघाला शिरोली संघाला शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सध्या लाईव्हच्या माध्यमातून दोन्ही आमचे जोडले गेले आहेत. लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील हा चेंडू लाईन रीड करावे लागेल. मेन अंपायर कॉल येते, इट इज अ वाईट. अवांतर रन तुम्हाला पाहावं लागेल, नक्कीच जोडताना पाहायला मिळेल. एकूण धावा या अवांतर धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 13 आपण टोटल अवांतर चेंडूचा विचार केला तर जवळपास 3 अवांतर चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलेत, अशी माहिती आमचे स्कोरर आम्हाला देत आहेत. सध्या आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर शिवा बोंडे. आपण डीप काऊ कॉर्नरमध्ये चेंडू रंगळत चाललाय. तदनंतर पूर्ण केली जाईल एक सिंगल डबल व्यतिरिक्त काहीच नाही या मैदानामध्ये. बरेचसे सिंगल आले, बरेचसे डॉट बॉल आले. पूर्णतः सिच्युएशन पहिले सत्र कंट्रोल मध्ये दिसतंय, खास करून जयनमान शिरोली संघाच्या. त्यामुळे आता धावांसाठी संघर्ष करावा लागेल. नवीन बॅट्समन राहुल गेलेत. आता जरी चांगले फटके तुम्ही टोकले तरी संघ चांगल्या दिशेनं जाऊ शकतो, हे मी निश्चित म्हणेन. उशिरा का होईना केलेलं बरं आणि ते तुम्हाला करावं लागेल. संघर्ष करावा लागेल, फाईट तुम्हाला करावी लागेल. काय गोलंदाजी होते, लाजबाब फलंदाजाचा टान्स, त्यांचा रिदम, त्यांची खेळण्याची शैली सर्व काही रीड केलं जात आहे आणि तशाच स्वरूपानं चेंडू मात्र फेकले जाते. आणि नेहमी आपण म्हणत असतो तुम्ही युद्धाला निघाले तर तुमची प्लॅनिंग हे खूप महत्त्वाची असते आणि त्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं संपूर्ण शिरोली संघ येऊन तिथे जमा झाला होता. एक्झॅक्टली काय करायचं आहे आज मैदानामध्ये सातत्याने त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते आणि अगदी त्यांनी एखादा गेम ज्याप्रमाणे आपण मैदानामध्ये उतरतो प्लॅनिंगनुसार आणि ते प्लॅनिंग अगदी आपल्या मनानुसार घडावे ते तसं कार्य सध्यामध्ये स्मशान शांतता सद्यस्थितीमध्ये आई जगदंबा 11 खानाव संघाच्या पविलेमध्ये पडते, कारण धावा येत नाही आहेत बॅट्समनच्या माध्यमातून. लेट कट करण्याचा प्रयत्न पुरेसा बॅटवर हा चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचतायत. एक रन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होता परंतु धाडस जमवता आला नाही. सिंगल पर समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेच्या मदतीने संघ मात्र पुढे निघून जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल सद्यस्थितीमध्ये चिंताजनक स्कोर आहेत ऑन बोर्डवर 16. 2 ते 3 मोठे फटके मी म्हणेन गोलंदाजी करण्यासाठी एक चांगली वाव देऊन जाईल, गोलंदाजांना चांगला बल देऊन जाईल. त्यामुळे त्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय. जेवढा सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य देता तेवढं षटकार चौकारांना देखील क्रिकेटमध्ये महत्व आहे आणि ते तुम्हाला करावं लागते. फक्त एक चौकार अद्यापर्यंत या इनिंगमध्ये तुम्ही पाहिलेत राकेशच्या बॅटमधून, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त स्ट्रायकर इनकडे आणणं तेवढंच महत्त्वाचं असेल आणि राहुलमध्ये देखील क्षमता आहे परंतु ते दाखवावं लागेल.
तुम्हाला मदत आली ते करावं लागेल. तुम्हाला स्क्रीनचा वापर करावा लागेल. डाऊन साइड डाऊन तो विकेट असेल, फ्रंट फूट असेल, बॅक फूट असेल, तुम्हाला स्वाग स्वीप असेल, रिव्हर्स अटेम्प्ट असेल, असे काही फटके तुम्हाला दाखवावे लागतील जेणेकरून संघाला धावा येतील. बॅटच्या माध्यमातून चेंडू जरूर आला परंतु क्षेत्ररक्षक बनत नक्कीच तिथे उभे होते. खराब क्षेत्ररक्षक झाला आणि ते आपण पाहू शकाल चेंडू सीमा पार. हा चौकार. थँक्यू सो मच. आमचे महागुरु MD गर्गे सरांचा व्यासपीठावर शुभागमन होत आहे. आज खूप मोठी जबाबदारी. अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. धावा आहेत बोर्डवर या चौकारच्या मदतीनं 20 धावा. अंतिम चेंडू असेल या षटकामधील. 20 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. सज्ज झाले शिवा बोंडे. चेंडू लाईन रीड करावे लागेल. पंच सांगतायत की हा बॉल डॉट आहे. बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेला. अशा रीतीने पहिल्या 3 षटकांचा सामना संपलाय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे सद्यस्थितीमध्ये. आपण पाहू शकाल शिरवली संघाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 20 धावा बॅटिंग करत असताना खानावळ संघाची. हॅलो हॅलो. शिरोली गावचे सरपंच आदरणीय दीपक शेठ बोंडे आणि गावचे खाना गावचे पोलीस पाटील भरत पाटील आणि बाळा मुंडे स्टेजवर यायचे. हॅलो. तर स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच आमच्या स्टेजशी संपर्क साधायचे आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वोडाफोन वाहल क्रिकेट संघाच्या संघनायकांनी आमच्या स्टेजशी संपर्क साधायचे आहे. आणि त्याच दरम्यान स्वराज एंटरप्राइजेस हे सर्वा सन्मान्य सनीशेठ तुपे साहेब इथे उपस्थित असतील तरी आपण यावं व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. थँक्यू महागुरु. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. आणि आपण पाहतोय जिथे थोडंसं अडचणीमध्ये बॅटिंग करत असताना खानावळ संघ थोडं टेन्शनचा माहोल पाहू शका. पहिल्या दिवसामध्ये जी मेहनत केली दिवसभर त्या मेहनतीचं फल हवं असेल तर या षटकामध्ये धावा कुटावे लागतील. स्ट्रायकरींकडे राकेश मात्र सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज फडके. मिस टायमिंग. चेंडू खूप वेळ हवेमध्ये परंतु नो मॅच मध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. सिंगल रन कंप्लीट. दुसऱ्यासाठी निघाले डेंजरीनकडे राकेश परंतु 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचेल सद्यस्थितीमध्ये 22 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 22 धावा बोर्डवर लागले की चिंताजनक स्कोर संघर्ष करावा लागेल. मैदानामध्ये अद्याप 5 चेंडूंना बाकी आहे. 2 ते 3 मोठे फटके खूप लाभदायक देखील ठरतील आणि त्याचा अपेक्षा करतोय इथे प्रतीक्षा करतोय खानावळ संघ. राकेशच्या बॅटमधून चेंडू उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणती चूक करत नाही आहेत. आतिश दुर्गेच्या माध्यमातून खूप चांगला झेल. आणखी एक मोठा हादरा खानावळ संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी. स्तुतीजनक गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहेत. टोटल रन ऑन बोर्ड धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत त्या 22 धावा. फलंदाज बाद झाले 3. आता पूर्वार्धामध्ये फक्त 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आता या 4 चेंडूमध्ये काय घडामोडी होतील. नवीन फलंदाज नितीन मैदानामध्ये दाखल झालेत. राहुलने प्रयत्न केले परंतु क्लीन बॉल. यष्ट उद्ध्वस्त. आणखी एक मोठी सफलता इथे सूरजच्या नावावर. हॅलो. थँक्यू डीजे. तर त्याला लास्ट कॉल असेल स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे विरुद्ध वोडाफोन वाल. दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी संपर्क साधा. याच दरम्यान शिरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दीपक बोंडे साहेब, माजी सरपंच बालराम पाटील साहेब, अनंता पाटील साहेब, अनिल बोंडे साहेब, रमेश ठाकरे, अनिल पाटील साहेब, कमलेश शिनारे साहेब आणि भालचंद्र सिनारे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करतो यावं व्यासपीठावरती आपलं
ग्रामस्थ मंडल चषक मोरबी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्या स्पर्धेतून जेवढा निधी जमा होईल तो गावदेवी आईच्या जीर्णोद्धारासाठी केला जाईल, हेच एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थानं मोरबी ग्रामस्थांनी मांडली. त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू प्रवीण गायकर. आपण मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. खूप सिच्युएशन क्रिटिकल आहे. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. गरज नसताना धाव घेणं आणि मात्र आता विकेट गमवावे लागेल. आणखी एक मोठा आदरा आपण पाहू शका. घर फिरले की घराचे वासे फिरतात, आपण असं नेहमी म्हणतो. सुरुवात खराब राहिली आणि आपण पाहू शकाल आता त्याच स्थितीमध्ये संघ अतिशय दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे बॅटिंग करणाऱ्या खाना संघाची. धावा येतील तर कर्षा येतील, हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे मैदानामध्ये. खराब क्रिकेट सध्या स्थितीमध्ये खेळला जातोय. खूप मी म्हणेन कंडिशन अगदी मी म्हणेन नॉर्मल राहिली आहे गोलंदाजी करण्याचा संघ आपण शिरोली संघासाठी. हा चेंडू टॉपेज झालाय. शॉर्ट टर्नमॅनमध्ये चेंडू आपण पाहू शका. खराब क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धावेसाठी निघाले दोन्ही बॅट्समन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. प्रवीण पाटील स्ट्रायकर इनकडे आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. 24 धावा बोर्डवर. सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर सचिन मुंडे सारखा आक्रमक खेळाडू बाद झाला. उमेशनं बराचसा वेळ प्रयत्न केला परंतु त्यांना शॉट सिलेक्शन करण्यासाठी संधीच दिली नाही आणि त्यानंतर मिडल ओव्हर देखील ढासल त्यांना पाहायला मिळत आहे. पूर्णतः अडचणीमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे सध्या शिरोली संघाचे. अफलातून आणि अप्रतिम गोलंदाजी पूर्ण बांधून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या खानाव संघाला. लोअर फुलटॉस बॉल चेंडू आपण पाहू शकाल. शॉर्ट थर्डमॅन मध्ये इथे मात्र फील्ड केलं जाईल. 1 धाव मात्र या बॉलवर पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल. ही धाव मात्र जोडली जाईल ती लेग बायच्या स्वरूपाने. अशा रीतीनं पहिलं सत्र मात्र मैदानामध्ये संपलंय आणि पहिलं सत्र समाप्त होत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केले इथे मैदानामध्ये खानाव संघानं आणि धावा जमवल्या 24 चेंडूमध्ये 25 आणि 26 धावांचं लक्ष आता उत्तरार्धामध्ये सेट केलं जात आहे. नक्कीच आपण पाहू शकाल ते शिरोली संघासमोर अनालिसिस तुम्ही पाहूया. सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग करत असताना खानाव संघ पूर्णतः ढासळलेला संघ तुम्ही पाहिला. तेवढे मोठे एकच फक्त चौकार या पहिल्या इनिंग मध्ये आला. त्यानंतर एकही मोठा फटका तुम्ही पाहिला नाही आणि त्यामुळे सिंगल डबलच्या साह्यानं धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न झाला आणि जिथे 5 बाद 25 या पहिल्या सत्रामध्ये जमल्या. सुपर गोलंदाजी सुरुवात करत असताना ऋतिकनं दमदार सुरुवात करून दिले. पहिल्याच बॉलवर सचिन मुंडे सारख्या खेळाडूला बाद केला आणि त्यानंतर फक्त 3 धावा त्याने पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि प्रत्येक गोलंदाजानं आपली जबाबदारी साकारली. उत्तरार्धामध्ये लक्ष आहे 26 धावांचा. हे लक्ष कशा रीतीने चेस केलं जाईल की जेवढी चांगली गोलंदाजी केली शिरोली संघाने तेवढीच गोलंदाजी चांगली राहील का याचे उत्तर तुम्हाला मिळतील जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल. या ऐकूया आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. थँक्यू. थँक्स वैभव. तर इथे मान्यवरांचं आगमन ते झालेलं आहे. सन्माननीय आहे. बाजी के मार्ग पर रन कम है, सिर्फ 26 रन बचाना है इनके गेंदबाजों को. अब आई जगदम्बा 11 गावदेवी खानाव टीम को बिल्कुल यहाँ पर एक अच्छा कड़ा संघर्ष यहाँ पर करना पड़ेगा. लंबा रॉन्ग लेने पे, लेकिन देखेंगे यहाँ पर क्या इन रनों को बचाने में कामयाब होगी या शिरोली टीम बना पाएगी. पहली गेंद लो फुल टॉस बॉल, हल्के हाथों से ड्राइव किया इस गेंद को. 30 यार्ड सर्कल में फील्डर थे उमेश. जब तक गेंद को फील्ड करे अपने पारी की शुरुआत की बल्लेबाज यहां पर मुकेश ने और शिरोली टीम का खाता खोला बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 1 रन. नेक्स्ट मैच बिल्कुल खेला जाएगा वोडाफोन वाल. कल की नाइट प्रतियोगिता में काफी कमाल का परफॉर्मेंस रहा सरपंच ट्रॉफी बातान के टूर्नामेंट में और घोट टीम को परास्त करते हुए आज मात्र ये मैच होने के बाद सीधा जाएंगे डे की अंतिम फाइनल मैच खेलने के लिए. तो देखेंगे जिस तरीके से यहाँ पर काफी पाबंदी है, कोरोना का बढ़ता प्रादुर्भाव जिसकी वजह से कई टूर्नामेंट को पोस्टपोन करना पड़ा, लेकिन यहाँ पर ये अंतिम टूर्नामेंट होगी शायद. लेकिन वाल वालों को कौन भूलेगा दोस्तों. बहुत बड़ी टूर्नामेंट. जितेंद्र जी अवार्ड कैबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य के, उनके समेत नवाब मलिक साहब, सुनील तटकरे साहब, आदिति तटकरे मैडम, आनंद परांजपे और इस साल तो शायद अजीत पवार की एंट्री बिल्कुल यहाँ पर देख सकते हैं. लाउड अपील यहाँ पर की गई थी, स्ट्रॉन्ग अपील. निश्चित तौर पर यहाँ पर दोनों अंपायर सलाह मशवरत करेंगे. यॉर्कर का प्रयास किया था मंगेश की, और मंगेश की लाइन की बात करेंगे तो बिल्कुल सटीक यॉर्कर फेंकने में हमेशा ये गेंदबाज माहिर जाना जाता है.
और यकीनन यहाँ पर दोनों अंपायर सलाह मसलत करेंगे, स्ट्रॉन्ग अपील इन रनों को बचाना होगा। तो बिल्कुल यहाँ पर लेग स्टंप जो शायद बाहर जाती हुई गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का यहाँ पर इशारा आता हुआ। तो निश्चित तौर पर यहाँ पर रिव्यू सिर्फ आपको बीमर या तो रनआउट के लिए दिया जाएगा। एफर्ट अच्छा था लेकिन यहाँ पर शायद पैरों पर ये टकराई होगी या नहीं, उसकी वजह से अपील की गई होगी, उसके बाद लेग स्टंप से बाहर गई होगी। इसके लिए भी यहाँ पर कोशिश दोनों टीमों की ओर से, लेकिन देखेंगे अंपायर के फैसले का इंतजार बिल्कुल यहाँ पर करेंगे। तो अंपायर डॉट बॉल चेक करता है क्या अंपायर्स रिव्यू? तो इट्स व्हाइट बॉल कॉल। व्हाइट के साथ यहां पर एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 2 रन। डाउट अपील की गई थी लेकिन यहां पर लेग स्टंप पे बाहर जाते हुए अंपायर ने उसे व्हाइट बॉल का करार। बाएं हाथ के ताकतवर बल्लेबाज है यहां पर ऋतिक बुंडे, छोटी हाइट बड़ी फाइट जिसे कहा जाता है। फिर से एक बार तैयार, अच्छा शॉट है लेकिन वहां पर फील्डर है मौजूद, हवा में गेंद और इसी के साथ यह पहला बड़ा झटका मिलेगा। बिल्कुल यहां पर शिरौली टीम को बल्लेबाज ऋतिक 0 पर लौटे और यह पहला करारा झटका शिरौली टीम को लगता हुआ। तो बिल्कुल लो स्कोर मैच है, इसका मतलब ये नहीं कि यहां पर जगदम्बा खानौत टीम इस मुकाबले से इतनी आसानी से हार मानेगी। और ये साबित करते हुए गेंदबाज मंगेश क्या कमाल की गेंदबाजी करते हुए, भले ही वाइड गेंद फेंकी होगी लेकिन उसके बाद बेहतरीन कमबैक। देखेंगे पावर प्ले के ओवर शिरौली टीम के बल्लेबाज किस तरीके से रन बनाने की कोशिश कर पाते हैं। यदि ये पावर प्ले के ओवर में आप रन बनाने की कोशिश अच्छी करते हैं तो शायद मुकाबला आपके लिए बनेगा, लेकिन इस तरीके की गेंदबाजी चलेगी तो दबाव रहेगा। तर समीर गवली चिंचवली यांचे या ठिकाणी आगमन झाले, लेजंड खेळाडू आहेत, आपलंही सहर्ष स्वागत। आत्माराम शेठ आपलंही सहर्ष स्वागत आणि कालूराम माली तुमचंही सहर्ष स्वागत। लाजवाब गेंदबाजी, बिल्कुल यहां पर पूरी तरीके से डर में डालने का प्रयास किया था। यहां पर डॉट बॉल की समाप्ति, इस ओवर की बात करेंगे। अभी भी 2 गेंदे शेष है, यहां पर 3 गेंदे शेष है और रन बने हैं टोटल सिर्फ 2। जीतने के लिए 26 रनों का टारगेट है और अभी भी बात करेंगे महज 24 रनों की आवश्यकता। मुकाबला थोड़ा सा दूर बनाने की कोशिश करते हुए गेंदबाजों की ओर से, और ये पावर प्ले के ओवर में मैं कहूंगा कमाल की शुरुआत होती हुई सुबह के सत्र में। बिल्कुल 4 ओवर का मैच है, पहले बल्लेबाजी करते हुए जगदम्बा 11 खानौत टीम ने कम रन बनाए और उसी रनों का पीछा करते हुए शुरुआती ओवर में झटका मिला है शिरौली टीम को, लेकिन कई झटके से उबरने में कामयाब हो पाएंगे। स्ट्राइकर एंड बल्लेबाज है मुकेश, ये भी यॉर्कर का प्रयास, सटीक ठिकाने में गेंदबाजी करते हुए लाइन लेन कितनी बेहतरीन नजर आती हुई और बिल्कुल यहां पर भी डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। कमाल की गेंदबाजी चल रही है, पूरी तरीके से मैं कहूंगा यहां पर दुविधा में डाल दिया है। आणि खेळाडूंना मी सर्वांना विनंती करतो जेवढा स्पीडअप करता येईल तेवढा तुम्ही स्पीडअप करा, कारण आपल्याला 2 वाजेपर्यंत फक्त टायमिंग दिली आहे याची नोंद घ्या। त्याच्यानंतर आपल्याला स्पर्धा खेळता येणार नाही याची नोंद घ्या। जेवढे शक्य होईल तेवढं तुम्ही कमी वेळेमध्ये ही स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न करा। ऑन साइडला मोठा फटका आहे, फील्डिंग देखील चांगली झाली त्या ठिकाणी। 1 रन तर कंप्लीट होईल परंतु चेंडू उचलतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट। तो 2 रनों की मदद से यहां पर स्कोर आगे बनता हुआ टोटल बात करेंगे 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर का यहां पर खेल अभी भी जारी है, यानी कि 1 गेंद का खेल अभी भी बचा हुआ है। तो चलिए भैरवनाथ 11 स्वराज एंटरप्राइजेस सांगली टीम के कप्तान को आखिरी पुकार होगा, जहां पर वोडाफोन वर्ल्ड टीम के कप्तान यहां पर मौजूद है। टॉस के लिए तुरंत संपर्क करें और सुपर 4 के सभी मैचेस 3 ओवर के खेले जाएंगे, ये बात सभी कप्तान ध्यान पर रखें, क्योंकि कोरोना की वजह से कई टूर्नामेंटों को पोस्टपोन आगे जाना पड़ा। उसकी वजह से आपसे भी हम दरखास्त करते हैं कि 2 बजे तक हमारे पास समय और 2 बजे के अंदर ये टूर्नामेंट समाप्त करनी है।
टीम का स्कोर है 4 रन। राउंड द विकेट से गेंदबाज फिर से एक बार यहां पर तैयार होते हुए, ये अच्छा शॉट है, ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, मिड विकेट में वहां पर फील्डर मौजूद है, एक रन तो जरूर मुकम्मल। और इसी के साथ यहां पर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर शिरवली टीम की रन संख्या बनी है 5 रन। जीतने के लिए अब 18 गेंदे और 21 रनों की आवश्यकता। थँक्स रॉकस्टार. इथे आपण पाहतो पद्माकर मस्कर वाकडी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत वाबंज जिल्हा परिषद आणि खऱ्या अर्थाने या मैदान आहे सन्माननीय महादू मस्कर वाकडी यांच्या माध्यमातून हे मैदान ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला इथे उपलब्ध झाल्याबद्दल आम्ही ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या वतीने सन्माननीय महादू मस्कर वाकडी आणि सन्माननीय आमचे मित्र पद्माकर दादा मस्कर वाकडी यांचं मनपूर्वक आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत. नक्कीच मस्कर बंधूंचं हे मैदान, नामदेव मस्कर, अनंता मस्कर, पांडुरंग मस्कर आणि त्याच्यानंतर आमचे महादू मस्कर यांचं हे मैदान खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आणि ते मैदान मात्र इथे मोरबे संघाला उपलब्ध करते, त्यांचंही मनापासून धन्यवाद. तो बिल्कुल आखिरी 18 गेंदे बची और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के मार्ग पर विजय तात्रे गेंदबाजी के लिए और स्ट्राइकर बल्लेबाज है मुकेश सुरवे, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए टोटल 4 रन अपने पारी में बनाए. एक वाइट बॉल का रन आ चुका है. अब स्ट्राइकर यहां पर नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है संदेश पाटिल. चलिए खानाव टीम जल्दी स्पीड अप कीजिए, ज्यादा समय न व्यतीत करें, मैच आपको तुरंत यहां पर खेलना है. अल्पेश मुंडे को बिल्कुल आप देख सकते हैं जहां पर काफी अच्छे खिलाड़ी के लिए जाने जाते हैं. अल्पेश की बिल्कुल हम तारीफ करेंगे क्योंकि कई सालों का तजुर्बा इनके पास, एक अच्छा क्रिकेट हमेशा खेलने का योगदान दिखाते हैं. लगभग 800-900 के करीब इनके विकेट होंगे ग्रामीण टेनिस क्रिकेट में. तर प्लीज विनंती असेल पंच स्पीडअप करा, उशीर घेऊ नका. वारंवार कमिटीचा इथे इशारा येतो आपल्याला. तर मॅच आपण लगेच स्टार्ट कर, काय असेल ते लगेच तिथे सॉल्व्ह करा. तर चला सांगडे क्रिकेट संघ आपण या टॉस साठी. पंच काय प्रॉब्लेम आहे मैदानात? बॅट्समन आउट, कसं काय पंच? काय डिसिजन असेल ते तोपर्यंत लगेच पोहोचवा. तर प्रवीण मुंबईकर यांचं देखील आगमन झालंय. काल कमालीची गोलंदाजी भातांच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांचंही सहर्ष स्वागत. यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत सूर्य स्मृती वोडाफोन वन यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा पाहतो सागर यांच्या माध्यमातून आणि वोडाफोन क्रिकेट संघ वाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण विधानसभा उपाध्यक्ष श्रीमंत गरज साहेब आपलं सहर्ष स्वागत यावं व्यासपीठावरती. हॅलो पंच, डिसिजन नाहीतर याच्यानंतर सर्व सामने 3 षटकांचे केले जातील बघा. तर पंचांचा इशारा इथे आलाय.
हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. फलंदाज या ठिकाणी बाद दिलेला आहे पंचांनी. चला, खेळ ताबडतोब चालू करायचा. पंचांनी आम्हाला 2 वाजताच्या आत आम्हाला ताबडतोब खेळ बंद करायचा आहे. 2:30च्या दरम्यानमध्ये टुर्नामेंट संपणाऱ्याची जाहीर आहे आणि पुढचे सामने फक्त 3 षटकांचे खेळवले जातील. हॅलो. आणि बघा, रिव्ह्यूसाठी फक्त कॉल केला जाईल, फक्त तुमच्यासाठी रनआउटसाठी. आणि हाईट फॅक्टर जर असेल तर निश्चित स्वरूपात इकडे कॉल केला जाणार आहे. मात्र इतर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. यदा कदाचित आमच्या पंचांना त्याची खऱ्या अर्थाने गरज भासली तर निश्चित स्वरूपात आमच्या लाईव्ह प्रसारणकडे ते कॉल करू शकतात आणि निश्चित स्वरूपात कमिटीच्या मार्फत तो डिसिजन दिला जाईल. तर थँक्यू. सांगडे संघ चला टॉससाठी लगेच संपर्क, जास्त उशीर घेऊ नका. याच्यानंतर तुमची मॅच असेल. वोडाफोन वाल क्रिकेट संघ इथे उपस्थित झालाय. तर फलंदाज बाद होतील इथे. अर्थातच मुकेश आणि नवीन फलंदाज येतात मैदानात. जितेश कोहली 18 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है. मैच बिल्कुल यहाँ पर दोनों टीमों के बीच में काफी ठसन नजर आती हुई, लेकिन 2 विकेट यहाँ पर मैदान से बाहर लौट चुके. सलामी बल्लेबाज ऋतिक और मुकेश की जोड़ी मात्र मैदान से बाहर लौट चुकी है. चलिए, टाइम पास मत कीजिए आप, तुरंत आपको फील्डिंग की व्यू रचना करना है. 15 मिनट में 3 ओवर आपको समाप्त करनी है. बात ध्यान पर रखिए, आयोजक का निश्चित तौर पर इशारा आ चुका है. तो चलते हैं मुकाबले की तरफ. मैच काफी दोनों टीमों के लिए महत्वपूर्ण है. जो जीतेगा वो सीधा सुपर 4 में क्वालिफाई होगा और एक ट्रॉफी ग्रामस्थ मंडल मोरबी की बिल्कुल अपने घर पर लेकर जाएगी. इस बार हवा में गेंद है, फील्डर है वहां पर, लेकिन लॉन्ग चेस रहेगा. मौका था, कैच को पकड़ना चाहिए था, लेकिन थोड़ी सी लेजी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. 1 रन मुकम्मल होता हुआ, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 6 रन. अब जीतने के लिए 17 गेंदें बची है, 20 रनों की आवश्यकता. काफी कड़ा मैच यहां पर दोनों टीमों के बीच में चलता हुआ. लो स्कोर का मैच है. 4 ओवर में सिर्फ 26 रन बनाने थे और उसी लक्ष्य का पीछा करते वक्त थोड़ी सी मुश्किल स्थिति नजर आती हुई शिरौली 11 टीम की. 2 सलामी बल्लेबाज मैदान से बाहर. हॅलो. बघा, वेळेची पाबंदी असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा. आणि 4 षटकासाठी फक्त 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. गेंदबाज फिर से एक बार विजय तात्रे तैयार. हाफ ट्रैकर की बॉल हवा में है, फील्डर है मौजूद वहां पर और कोई गलती नहीं. इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत. यह तीसरा झटका शिरौली टीम को लगता हुआ. बघा, स्पर्धेची नियमावली आहे. आमच्या ऑर्गनायझर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोरबे जनार्दन भगत यांच्याकडनं आम्हाला सूचित करण्यात आलेलं आहे. जर 2 वाजले तर निश्चित स्वरूपात त्यानंतर 2 वाजून 30 मिनिटानंतर कोणत्याही स्वरूपाचा सामना खेळवला जाणार नाहीये. आणि जर जास्त वेळ घेण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर लकी ड्रॉ केली जाणार आहे पारितोषिकासाठी. याची दक्षता घ्यायची आहे, कारण निश्चित स्वरूपात शासकीय यंत्रणेच्या वतीने खऱ्या अर्थाने हे निर्देश देण्यात आलेले आहे आणि या स्पर्धेला फक्त अवधी देण्यात आलेला आहे. 2 वाजून 30 मिनिटाच्या आत ही स्पर्धा संपणं गरजेचं आहे. काल देखील भातांची नाईट स्पर्धा अगदी 10 बरोबर संपली जाते आणि नक्कीच ते कुठेतरी नियमांचं पालन आपल्याला करणं देखील गरजेचं असेल. तो जीतने के लिए अब गेंदें बची है. इस बार जोरदार अपील हुई थी अंपायर की तरफ, लेकिन रनआउट का खतरा बन सकता है. कॉल सही नहीं था और एक विकेट गिरेगा यहां पर शिरौली टीम का. पंद्रह गेंदें बची और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता. चलिए, सांगली टीम के कप्तान प्रणीत, अंतिम पुकार होगा आपके लिए. तुरंत टॉस के लिए संपर्क करें. नेक्स्ट मैच वोडाफोन वाल विपक्ष भैरवनाथ स्वरांश एंटरप्राइजेस सांगड़ी के बीच मैच खेला जाएगा सेकंड सेमीफाइनल का. तो बिल्कुल 2 बजे के अंदर यहां पर मैचेस हमें समाप्त करने. अगर उससे ज्यादा आप समय ले पाते तो बिल्कुल लकी ड्रॉ किया जाएगा, इसमें हम कुछ नहीं कर सकते. तो विकेट यहां पर गिरता हुआ चौथा. अब थोड़ा सा दबाव लगातार बनता हुआ शिरौली टीम के बल्लेबाजों के ऊपर. कुछ जल्दबाजी में यहां पर नजर आ रहे हैं. अब 15 गेंदें बची है, 20 रनों की आवश्यकता है. लगभग देखा जाएगा तो शिरौली टीम के दर्शक
थोड़े से यहाँ पर नाराज नजर आते हुए अपने खिलाड़ियों के ऊपर, क्योंकि यहाँ पर बड़े शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं लेकिन खिलाड़ी लगातार आउट होकर मैदान से बाहर लौटे जा रहे हैं। और बिल्कुल यहाँ पर दबाव वाली क्रिकेट शिरौली टीम नजर आती हुई। विजय फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। ये शॉट पिच लाइन की बॉल हवा में है, इस बॉल भी, और इस वक्त फील्डर है वहां पर, कोई गलती नहीं, कमाल की फील्डिंग। और इसी के साथ और एक विकेट जाएगा शिरौली टीम का। तर पुढची लढत असेल बघा, भैरवनाथ स्वराज एंटरप्राइजेस सांगडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा बघा. शेवटचा पुकार असणार आहे आणि पंचांना सुद्धा आम्ही सूचित करतो, दोन्ही आमच्या पंचांना पुढची जेव्हा लढत होईल बघा, 4 षटकांसाठी फक्त टाइम अलर्ट केला जाणार आहे 20 मिनिटाचा, आणि 20 मिनिटाच्या जास्त व्यतिरिक्त वेळ घेणाऱ्या संघाला कुठेतरी मापदंडाला सामोरं जावं लागेल. बिल्कुल ऋषि नाइक रन मशीन वहाल, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत करते हैं। लेकिन ऋषि नाइक के आगे से रफ्तार AK-47 से AK-56 ज्यादा चल रही है आज। बिल्कुल समीर, आपका भी हम स्वागत करते हैं। मजा आएगा नेक्स्ट मैच यहाँ पर स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगड़े विपक्ष वोडाफोन वाल के बीच में। टॉस बॉक्स में चलते महागुरु के पास बिल्कुल टॉस किया जाएगा, लेकिन यहाँ पर बात करेंगे तो मॅच यहाँ पर आप जीतने के लिए आणि चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि सध्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर देखील आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। यहाँ पर आने वाली 12 गेंदें बची है, सिर्फ 4 विकेटें हाथों में है, 6 विकेट मैदान से बाहर लौट चुके और पूरी तरीके से दबाव में यहाँ पर नजर आती हुई शिरौली 11 टीम। ऐसे हालातों में जो 2 ओवर में रन बनने चाहिए थे वो रन बने नहीं। अब 12 गेंदों में क्या इन 19 रनों को बनाने की ताकत दिखा पाएंगे? जहां पर गेंदबाजी के लिए कप्तान ने राहुल को इन्वाइट किया है गेंदबाजी के लिए। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज होंगे यहाँ पर रुपेश गोंदली और उनका साथ देंगे प्रतीक ठाकुर। अब चाहिए यहां पर बड़े छक्के, तब ये मैच इनके लिए बन सकता है। सिर्फ 24 गेंदों में 26 रन बनाने थे। शुरुआत तो ओवर में खराब शुरुआत हुई बल्लेबाजों के द्वारा और जिसका यहां पर लगातार विकेटों का सिलसिला जारी रहा और दबाव में नजर आती हुई यहां पर शिरौली टीम अब दबाव से हटकर बल्लेबाजी करनी होगी। शॉर्ट पिच लाइन की बॉल फिर से एक बार कट किया पॉइंट के रीजन में, खरीब फील्डिंग होती हुई वहां पर दूसरे की कोशिश, जो कि मरा बन सकता है, लेकिन यहां पर 2 रन बल्लेबाजों ने चुरा लिए और इन 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है लगभग देखा जाएगा तो 9 रनों के ऊपर। अब 11 गेंदें बची है और जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। 17 का खतरा किसके ऊपर मंडरा जाएगा? तो बिल्कुल अतुल घरत, आपकी आज शादी की सालगिरह है, आपको हार्दिक शुभकामनाएं। हम ग्रामस्थ मंडल मोरबे इनके ओर से आपको हैप्पी एनिवर्सरी कहते हैं। तो 11 गेंदें बची है, जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। 17 का खतरा, यह साया किसके ऊपर मंडराएगा? लेकिन गुड रनिंग विद द विकेट, 2 रन यहां पर देखने को मिले। मैच अभी भी 50-50 बैलेंस है, ना मुकाबला शिरौली टीम जीती है ना मुकाबला अभी तक खानौर टीम जीती है। यह भी शॉर्ट पिच लाइन की बॉल गैप में है, फील्डर वहां पर दौड़ते हुए, 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे की कोशिश, यहां पर मामला बनेगा। देखना होगा यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ और बल्लेबाज आउट होंगे मेरे ख्याल से प्रतीक ठाकुर। बैक टू द पैविलियन। थँक्यू डीजे। क्रॉसिंग साठी इथे विचारतायत की क्रॉसिंग झाली की नाही, संदेश? हॅलो, पुढची जी लढत असणार आहे सांगडे विपक्ष वोडाफोन वहाल स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे। तर बघा त्या लढतीमध्ये प्रतीक बाद आहे फलंदाज, इथे थर्ड अंपायर डिसिजन आलाय। पुढच्या लढतीत बघा टीम मीटिंगला तुम्हाला बंदी घालण्यात आलेली आहे, पाबंदी असेल, शॉर्ट मीटिंग सुद्धा घ्यायची नाहीये पुढच्या सामन्यामध्ये। तो 10 गेंदें बची और जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। ऋषि सिनारे मैदान के अंदर विस्फोटक बल्लेबाज है, अभी तक इस बल्लेबाज को रोक कर रखा था, लेकिन देखेंगे यहां पर किस तरीके की क्रिकेट यहां पर खेल पाते हैं। तो जीतने के लिए 10 गेंदें 16 रनों की आवश्यकता। राहुल की
पहली गेंद के ऊपर 2 रन बटोरे थे, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर 2 रन लेने का प्रयास किया था फिर से एक बार, लेकिन वहां पर रनआउट का शिकार मिला। अब जीतने के लिए बात करेंगे, 10 गेंदें बची है, 16 रनों की आवश्यकता। स्ट्राइकर बल्लेबाज है यहां पर रुपेश गोंदली और उनका साथ देंगे ऋषि शिनारे। ओवर द विकेट से राहुल तैयार, टैप किया इस गेंद को, 1 रन तो जरूर मुकम्मल होती हुई, फील्डर है वहां पर मौजूद, लेकिन 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। अब हिम्मत नहीं जुटा पा रहे दूसरे रन के लिए। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 11 रन। अब जीतने के लिए 9 गेंदें बची है, 15 रनों की आवश्यकता। यहां से अगर एक बड़ा शॉट आता है तो स्कोर यहां पर काफी कम हो सकता है, लेकिन अगर इस तरीके से सिंगल लेकर जाएंगे तो मैच में थोड़ी सी दूर होती जाएगी शिरवली 11 टीम। 9 गेंदें 15 की दूरी। पहले दिन 2 गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की और यहां पर राहुल भी शानदार गेंदबाजी करते हुए, लेकिन ऋषि क्या अपने टीम के लिए कुछ अच्छा करना चाहेंगे। हाफ रैकर की बॉल ऑन साइड में खेला है, वहां पर फील्डर है मिड विकेट के रीजन में। 1 रन तो जरूर मुकम्मल, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है, लेकिन यह खराब थ्रो था। 1 ही रन मुकम्मल होगा। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 12 रन। अब 8 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। 1-1 रन बहुत इंपॉर्टेंट होगा दोनों भी टीमों के लिए। 1-1 चौका छक्का इंपॉर्टेंट होगा बैटिंग करने वाली टीम को, लेकिन जैसे डॉट बॉल गिरेगी उतनी ही तालियां बज जाएगी जगदंबा खानाव टीम के लिए, और जैसे जैसे बड़े शॉट लगते जाएंगे वैसे वैसे तालियां बजेगी शिरवली 11 टीम के लिए। ये गेंद बिल्कुल यहां पर ऑफ स्टंप से काफी नजदीक जाती हुई, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। अब 7 गेंदें बची है, 14 रनों की आवश्यकता। 24 गेंदों में सिर्फ 26 रनों की आवश्यकता थी और इसी 26 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई शिरवली टीम काफी दबाव में बल्लेबाजी करी और यहां पर लगातार विकेटें गिरी। टोटल विकेटें गंवाई अब तक 7, स्कोर कार्ड के ऊपर 12 रन है, यानी कि अंतिम 7 गेंदों का खेल, 14 रनों की आवश्यकता। ये भी डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई, एक अच्छे ओवर की समाप्ति, यानी कि 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और रन संख्या पहुंची है यहां पर 12 रन। आप जीतने के लिए 6 गेंदे 14 रनों की आवश्यकता। चला कानव संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग कुठलीही नको आपण नोंद घ्या। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहां पर अंतिम 6 गेंदें बची और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। मुकाबला दूर जरूर है, लेकिन शिरवली टीम के बल्लेबाज क्या इस मैच को बना पाएंगे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। क्या कोशिश यहां पर कर पाएंगे ऋषि शिनारे और उनका साथ देंगे नामचीन बल्लेबाज रुपेश गोंदली। 3 ओवर में अभी तक शिरवली टीम के समर्थक शांत है। अब यहां पर इस पारी में क्या अपने मोर्चा संभालने में कामयाब हो पाएंगे। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, गेंदबाज सचिन मुंडे टीम के कप्तान यहां पर गेंदबाजी के लिए आते हुए। अब दारोमदार होगी इनके कंधों के ऊपर और एक तरफ दारोमदार होगी ऋषि शिनारे के कंधों के ऊपर। 6 गेंदे 14 की दूरी। क्या मैच खानाव टीम जीत पाएगी या मैच शिरवली टीम जीत पाएगी। आग लगी है सुबह के सत्र में, मुकाबले में ठंड का माहौल है, लेकिन ये गर्माहट करने वाला ये मुकाबला दोनों टीमों के बीच में। चलिए अगर टाइम ज्यादा लेती है तो आपको पेनलाइज होगी, कमेटी की ओर से निर्णय आ चुका है। प्लीज टीम मीटिंग और ज्यादा समय न व्यतीत करे। 6 गेंदे 14 रनों की दूरी। राउंड द विकेट से सचिन मुंडे तैयार। प्रेशर, लगातार प्रेशर है, थोड़े से रनवे से चूके थे और निश्चित तौर पर फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर आते हुए राउंड द विकेट से जब भी गेंदबाजी करने के लिए जो भी गेंदबाज आता है तो ज्यादा यॉर्कर गेंदे ऑफ स्टंप देखने को मिलती है, लेकिन यहां पर देखेंगे किस तरीके की गेंदबाजी होगी या बल्लेबाजी। यहां पर मौका था कैच लेने का, लेकिन वो मौका भी छूटा और यहां पर रनआउट का भी संकेत था, वो भी छोड़ दिया और यहां पर 1 रन बल्लेबाज पूरा करते हुए 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 13। 5 गेंदें बची है, 13 रनों की आवश्यकता। क्या छूटा है, क्या कानों का दिल भी टूटेगा, लेकिन क्या ऐसे हालातों में जीवनदान मिलने के बाद ऋषि गेंदबाज के ऊपर टूट पड़ेंगे या गेंदबाज उनके ऊपर भारी पड़ेंगे, यह भी देखने वाली बात होगी। स्ट्राइक रेंज पर अब बल्लेबाज पहुंचे सिंगल्स की मदद से रुपेश गोंदली, जो अब तक 3 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी। हाफ ट्रैकर की बॉल थी, इस बार फील्डर थे, कोई गलती नहीं, काफी छोटी गेंद थी, एक समय लग रहा था गेंद सीमा पार जाएगी, लेकिन बेहतरीन फील्डिंग, विकेट नंबर गिरेगा यहां पर 8वां करारा झटका शिरवली टीम को।
थँक्यू डीजे. प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जेवढं सोशल डिस्टन्स तुम्हाला वापरता येईल तेवढं वापरा. दहाच्या जास्त तुम्ही गर्दी करू नका. मास्क पाला, सॅनिटायझर वापरा. हेच ग्रामस्थ मंडळ मोरबी यांच्या वतीनं तुम्हाला मी या स्पर्धेच्या वतीनं सूचित करतो. कोविडचा वाढता प्रादुर्भाव, त्याच्यामुळे तुम्ही देखील त्याला हलगर्जीपणाने घेऊ नका. तुम्हाला मी विनंती करतो, 10 पेक्षा जास्त गर्दी करू नका आणि सुरक्षित अंतर नक्कीच ठेवा. तो जीत के लिए यहाँ पर 4 गेंदे 12 रनों की आवश्यकता है. अब बल्लेबाज नहीं आते हुए सूरज खेलने के लिए तैयार. ऋषि शिनारे है मैदान में, तब तक जिंदा रहेगी इस मैच में शिरौली 11 टीम, लेकिन देखेंगे यहाँ पर सूरज क्या अपना काम तमाम कर पाएंगे. इस बार भी लगातार इस ओवर में 2 मरतबा थोड़े से गेंदबाज विचलित होते हुए. स्ट्रांग बॉडी लैंग्वेज का बल्लेबाज बिल्कुल आप देख सकते हैं. जहां पर जरूरत है एक बड़े शॉट की, अगर यहां से बड़ा शॉट आता है तो शायद कुछ हद तक मुकाबला बनेगा. 4 गेंदे 12 की दूरी, 2 विकेटें अभी भी हाथों में है यहां पर शिरौली टीम के. यॉर्कर डालने का प्रयास किया था, बिल्कुल ऑन साइड में इस गेंद को खेला. तब तक बल्लेबाज ने 1 रन चुराया. 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है. दूसरे की कोशिश तो कर रहे थे लेकिन 1 ही रन मिलेगा. तो बिल्कुल यहां पर खानाव ग्राम पंचायत के माजी सरपंच लवशेठ पाटिल, इनकी ओर से भी शुभकामना आ चुकी है इस टीम को, खानाव टीम को और ग्रामस्थ मंडल ट्रॉफी मोरबी को. तहे दिल से उनका भी हम स्वागत करते हैं. सिंगल लिया, सिंगल के साथ आप बात करेंगे. 14 रन, 3 बॉल, 12 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. अब 2 छक्के ही चाहिए तब ये मैच बन सकता है, वरना सपना है वो मात्र चकनाचूर हो सकता है. ये लीजिए, यहां पर बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति होती हुई. आप गेंदे बची है यहां पर टोटल 2 और 12 रनों की आवश्यकता. शिरौली के दर्शक बिल्कुल यहां पर मैदान छोड़ते हुए, लेकिन क्रिकेट है मेरे दोस्त, यहां पर कभी भी किसी वक्त मैच का फासा पलट सकता है. थोड़ी सी नाखुश है, नाराज जरूर किया. ये हाफ ट्रैकर की बॉल हवा में है लेकिन फील्डर है वहां पर और मुकाबला खुला हुआ जगदंबा 11 खानाव टीम के लिए. थैंक यू. चलिए ज्यादा टाइम व्यतीत ना करे खानाव टीम. बिल्कुल 24 गेंदों में 26 रनों की आवश्यकता थी. 9 विकेटें गंवाई और इन रनों को पूरी तरीके से बचाने का काम. चलिए लास्ट बैट्समैन खानाव टीम शिरौली टीम का जाइए मैदान में. शेवटचा 1 चेंडू आणि 12 धावींची गरज आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ जवळजवळ इथे निश्चित झाले, ते म्हणजेच जगदंबा 11 खानाव टीम. चांगली गोलंदाजी झाली होती शिरौली संघाच्या माध्यमातून, परंतु इथे 26 धावा त्यांना बनवता आल्या नाही आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 9 गडी त्यांनी गमावले आणि या स्पर्धेमध्ये शिरकाव केला जगदंबा 11 खानाव टीमने. तर चला मॅच लगेच स्टार्ट करा आणि याच्यानंतर सांगडे संघ जो डिसिजन असेल तुम्ही तो लगेच मैदानात जायचा आहे. 1 चेंडू 12 धावींची गरज आणि संघ इथे ऑल आउट. या स्पर्धेमध्ये संघ गारद झालाय, ऑल आउट झालाय. तो शिरौली क्रिकेट संघ हार्दिक अभिनंदन. जगदंबा खानाव क्रिकेट संघ आणि हार्ड लक टीम शिरौली.